हॅलो मंडळी, नमस्कार. मी किमया नारायण. सकाळ अनप्लग्ड या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करते. मंडळी, आज आपल्यासोबत गप्पा मारायला आला आहे बिग बॉस मराठी 6चा स्पर्धक, उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर अभिनेता आयुष संजीव. आयुष, तुझं या सकाळच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये खूप खूप स्वागत. हाय आयुष, कसा आहेस? पहिलाच प्रश्न विचारते बिकॉज बरेच दिवस तुझी तब्येत बरी नाही असं ऐकू येत आहे, म्हणून तुला हा पहिला प्रश्न की कसा आहेस आणि आता बरा आहेस का? हाय हाय किमया. मी पण बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर देतोय, पण आता फायनली म्हणजे ऑलमोस्ट मी फुल्ली रिकवर्ड आहे. म्हणजे मोस्टली मी उद्या पर्यंत ड्राईव्ह वगैरे पण करेन. म्हणजे आता प्रॉपर रिकव्हरी झाली आहे माझी. ओके. म्हणजे इतकी की 2-3 दिवसात डान्स पण करेन मी, असं मला वाटतंय आता. खूप छान, गॉड ब्लेस यू. थँक्यू यार. मला विचारायचं असं होतं की आता ऑफकोर्स तू बिग बॉस मधनं येऊन आता आठवडाच झालाय बाहेरून, आणि त्यात तुझे मधल्या काळातले मी खूप इंटरव्ह्यूज ऐकले. जेव्हा तू हम्म, बिग बॉसच्या आधी दिले होते, जेव्हा तू खूप एक्साइटेड होतास बिग बॉस मध्ये जाण्यासाठी. हम्म, हम्म, तो आता बाहेर आल्यावर कसं वाटतंय की एक तर अनएक्सपेक्टेड एविक्शन होतं बऱ्याच जणांसाठी, तुझ्या हम्म, फॅन्ससाठी, हम्म, आमच्यासाठी. सो हम्म. बाहेर आल्यावर कसं वाटतंय आणि हा ग्रँड शो करायचा तुझा अनुभव कसा होता? यार, म्हणजे जेन्युइनली स्पीकिंग, आतमध्ये ना एकही गोष्ट कळत नाही की बाहेर काय चाललंय नेमकं. तो हम्म. आतमध्ये आपल्याला अजिबात माहित नसतं की आपल्याला किती लोक सपोर्ट करत आहेत किंवा आपला रिपोर्ट कार्ड बाहेरचा काय आहे. म्हणजे रितेश सर एक आयडिया देतात, पण ते नेहमी म्हणतात की बाहेर काय चाललंय त्याच्यापेक्षा हे माझं मत आहे. म्हणजे हे त्यांचं पर्सनल मत ते आम्हाला सांगत असतात. हम्म. त्यामुळे बाहेर नेमका काय रिस्पॉन्स आहे माहित नसतं. आणि मी जेव्हा बाहेर आलो आणि पहिलाच दिवस म्हणजे जो अनुभव मला झाला, म्हणजे तुला माहितीये का, मी ह्याच्या हम्म. आधी 2 मालिका केल्यात, हो. एक फिल्म केली आहे, पण त्यानंतर पण ना एक सेगमेंट ऑफ पीपल ओळखतात आपल्याला. पण हम्म. बिग बॉस करून बाहेर आल्यावर रस्त्यावरचा प्रत्येक माणूस आपल्याला ओळखतो. आणि मला मला हे खूप जास्त आवडतं. म्हणजे मी या क्षेत्रात येण्याचं मागचं कारण हे होतं की मला फेमस व्हायचं, मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. हम्म. आणि मी एक 1.5 महिना आतमध्ये होतो, म्हणजे 6 आठवडे साधारण मी आत होतो. आणि त्या 6 आठवड्यांनी एवढा जास्त इम्पॅक्ट क्रिएट केला लाईफवर माझ्या. म्हणजे मी आता हॉस्पिटलला जातो, माझे रिपोर्ट जे काही ट्रीटमेंट सुरू आहे तिकडे पण त्यांना मला एका वेगळ्या रूममध्ये थांबवून ठेवावं लागतं, कारण हॉस्पिटलमध्ये हम्म. येणारे लोक पण मला ओळखतात. जे डॉक्टर्स असतात त्यांना पण फोटोज हवे असतात. त्यामुळे हॉस्पिटलला पण मला नीट एकदम रेडी होऊन जावं लागतं, कारण मला माहिती आहे तिथे पण लोक ओळखणार आहेत. आणि हो. प्लस जे काही बदलापूर, अंबरनाथ किंवा जिथे माझं लहानपण गेलं तिथे जे काही घडलं, तो सपोर्ट घडला. म्हणजे पोस्टर्स लागणं किंवा प्रत्येकांनी ग्रुपने येऊन येऊन चौकात येऊन मतं दिली आहेत मला. तर हम्म. त्यामुळे हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होतं. आणि जसं म्हणतात की बिग बॉस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शो आहे, तर तो खरंच तितका मोठा आहे आणि बिग बॉस खरंच आपल्याला खूप देतो. जेव्हा तू एंटर केलंस ना बिग बॉस मध्ये, तेव्हा तुला वन ऑफ द स्ट्रॉंग स्ट्रॉंग प्लेअर मानलं जात होतं. हम्म, आणि म्हणजे बहुतेकांनी हे होतं की हा मुलगा शेवटपर्यंत जाणार, हम्म, असं हम्म. बहुतेकांनी प्रेडिक्ट केलं होतं जेव्हा तू एंटर केलंस फर्स्ट डेला. येस, येस. पण त्याच्यानंतर असं घडलं की बऱ्याचदा असं म्हटलं गेलंय, सोशल मीडियावरही आलंय की तू तेवढा हम्म, दिसला नाहीस. ते हम्म, प्रेक्षक हम्म, आहेत ते कायम असं म्हणत होते, जे रिव्ह्यू करतात हम्म, ते, की तू हम्म, हवा हम्म, तसा त्यांना खेळला नाही. तर हम्म, हम्म. ह्याबद्दल तू काय म्हणशील? मी म्हणजे माझं ना एक थर्ड वीक पर्यंत जो माझा गेम होता तो खूप चांगला सेट झाला होता माझ्या हम्म. हिशोबाने. म्हणजे मी जो गेम माझ्या डोक्यात जो करत होतो, तो गेम हम्म. म्हणजे माझ्या गेम प्लॅन काय होता माहिती आहे का, की मला माहिती होतं 16 लोक गेम प्लॅन घेऊन येणार. सो मी काहीच गेम प्लॅन घेऊन नाही जाणार, माझ्याकडे कुठलंच बॅगेज नसेल. मी जसं आयुष्यात आहे मी तसंच वागणार तिथे जाऊन. आणि जेव्हा आपण गेम प्लॅन आणत नाही किंवा आपण जेव्हा एक खोटा एक सेटअप लावत नाही, तेव्हा आपल्याला ना काहीच आठवायची किंवा काही लक्षात ठेवायची गरज नसते. त्यामुळे मला असं वाटत होतं की यार मी प्रेझेंटमध्ये जगतोय. म्हणजे मी आत्ता जे मला वाटतंय ते मी आत्ता बोलतोय. ज्या क्षणी मी कॅप्टन झालो तेव्हा मला आरबीला तिथून बाहेर काढावं असं वाटलं, तर मी आरबीला बाहेर काढलं. पण तेव्हा तो खूप चांगला मित्र होता माझा, तो माणूस म्हणून मला खूप आवडायचा. तो मी लगेच कॅप्टन झालं, त्याला मी ते त्याला डेडिकेट केलं. सो असंच मी ज्या दिवशी ज्या क्षणी ते मला वाटत होतं ना तसं जगत चाललो होतो. म्हणजे गेम, जो गेम म्हणतात सो कॉल, त्याला मी मी जगत होतो. आणि तिथे जाऊन एक गोष्ट मला थर्ड आठवड्यात क्लिअर झाली होती की इथे ना माझ्याशी दुश्मनी कोणाची होणारच नाही पर्सनली. कारण मी इन इन जनरलच माझा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नेचर आहे. म्हणजे माझा प्रॉब्लेम क्रिएटिंग नेचर नाही. हम्म. म्हणजे बहुतांश लोकांचा आतमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम दिसला की त्या प्रॉब्लेमला कसं मोठं करता येईल हा माइंडसेट आहे मेजॉरिटी लोकांचा, जो माझा नव्हता. माझा असं होतं की हा छोटा प्रॉब्लेम आहे, हा 2 मिनिटात सॉल्व्ह होईल, तर आपण सॉल्व्ह करूया. आणि माझ्या या नेचरमुळे, म्हणजे उदाहरणार्थ जे किचन मध्ये नेहमी माझं मत असतं, किचन मध्ये भांडू नका, बाहेर कुठेही भांडा पण किचन मध्ये नका भांडू. ही खूप पॉझिटिव्ह, खूप प्युअर जागा असते. आपण इथे जेवण करतो, इथून आपल्याला पोषण तत्व मिळतात. इकडे निगेटिव्ह वाईब्स नका टाकू, याच्याने सगळ्यांची तब्येत
म्हणजे माहित नाही, माझा ना ऑरा आणि या गोष्टींमध्ये खरंच विश्वास आहे. किचन मध्ये जेव्हा भांडण होतं तेव्हा जेवण नाही चांगलं. सो हे आणि हे नेहमी व्हायचं किचन मध्ये भांडण व्हायचं. आणि ज्या एक दिवशी तो जो गॅस होता तो क्लीन नव्हता. तो गॅस क्लीन करायला ऍक्च्युली 2 मिनिटं लागतात. आता तो स्पॉन्ज आहे तिकडे छान, त्याच्याने असं केलं की एक तर सॅटिस्फाईंग पण आणि क्लीन व्हायला 2 मिनिटं लागतात. त्या 2 मिनिटासाठी ते लोक 1 तास भांडत होते. आणि मी तिकडे म्हटलं आणि म्हटलं काय झालं, कशामुळे भांडत? अच्छा गॅसमुळे. मी म्हटलं घेतलं आणि मी क्लीन केलं, संपलं भांडण. म्हटलं मग 1 तास तुम्ही याच्यावर भांडत होते की गॅस क्लीन नाही. आता हे मी माझं घर जर इथे राहतोय तर माझ्या घरी जर समजा मला गॅसवर चहा सांडलेला दिसलं तर काय करणार? मी एक फडका घेणार, तो पुसणार. मी हे विचारणार का हे कोणी सांडलं? पप्पा तुम्ही सांडलं का मम्मीने सांडलं? अच्छा मम्मीने सांडलंय, मग आता मम्मीला बोलवून आणा. मग मम्मीला दाखवणार, मम्मी हे बघ तुझे असं सांडलंय. असं नाही होत ना यार, घरात वेगळे मुद्दे आहेत भांडायला. एक्झॅक्टली. आणि अजूनही म्हणजे मी जेवढे आठवडे होतो त्या आठवड्यांमध्ये ते अंडी, गॅस, चहा, साखर अशा किरकोळ मुद्द्यांवर भांडणं होत होती. मुळात चोरीच खूप त्यामुळे झाली हा त्यावेळी. म्हणजे आणि हे मला पटतच नव्हतं. म्हणजे ही लोकांना बिग बॉस बघून आलेत जी लोक, आणि ते म्हणतात की बिग बॉस मध्ये अंडी वगैरे चोरी होतात. पण मी म्हटलं मी बिग बॉस बघून नाही आलोय. माझ्यासाठी जे बरोबर आहे ते बरोबर आहे, नाहीये ते नाही. मला नाही आवडत चोरी यार, क्लिअर आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही बघून आला असाल, पण मला नाही आवडत ना. त्यामुळे माझा फर्स्ट वीक फक्त चोरीला घेऊन जेव्हा सगळ्यांनी दोघांनी फक्त सपोर्ट केलं, सचिनजी आणि सागर दादांनी, की यार ह्याला आपण सपोर्ट करूया, चोरी हा मोठा मुद्दा. तेव्हा सगळ्यांनी त्याला असं समजलं की अरे काय यार चोरीच तर केली, ठीक आहे. त्या चोरीचा प्रॉब्लेम अजूनही आहे. आता पण प्रोमो मध्ये मी पाहिलं की प्रोजेक्टाची चावी गायब झाली. हो हे आता जर जस्ट झाले. मग आत्ता झालं. हा जर प्रॉब्लेम पहिल्या आठवड्यात मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होतो, हा जर तेव्हाच सॉल्व्ह झाला असता, तेव्हाच सगळ्यांनी स्ट्रिक्ट ऍक्शन काहीतरी घेतली असती की बाबा जोपर्यंत चोर समोर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच जेवणार नाही किंवा घरात जेवणच नाही होणार. तर ह्याचा इम्पॅक्ट कळला असता चोरी करणार. आणि आता या गेम मध्ये ना मला असं वाटतं की हे चोरी करणं, गेम खराब करणं हे पहिल्या आठवड्यातच सुरू झालं. हे जर तेव्हाच आतापर्यंत बघ 90% टास्क पूर्ण नाही झालेत, 10% टास्क पूर्ण झालेत. कोणाला गेम नीट खेळायचंच नाही हा. म्हणजे त्याच्यामुळे ऍज ऑडियन्स एक सॅटिस्फॅक्शन असतं आपल्याला की यार टास्क सुरू आहे, हा टास्क असा खेळून असं संपेल, ओ हा टास्क असा होता का. कारण एक कॉम्प्लेक्स टास्क असतात, म्हणजे ते समजायला आम्हालाच वेळ लागायचा. आणि मग ते तुम्हाला आम्ही जरी खूप वेळ घ्यायचो तो टास्क समजायला, आम्ही 2-3 वेळा पत्र वाचायचो, तो टास्क नीट समजून घ्यायचो. तुम्हाला तर एका तासात तो पार्ट दिसतोय ज्यात एकदाच तुम्हाला कळतं की टास्क काय. मग तुम्हाला आम्ही कसं खेळतोय किंवा आम्ही काय खेळतोय याने टास्क कळतो. पण आम्ही जर टास्क कम्प्लीटच नाही केले तर ऑडियन्सला कळेल कसं की टास्क नेमका होता काय. त्यामुळे मला हे ना असे बेसिक प्रॉब्लेम जे वाटले होते सुरुवातीला, जे सगळ्यांना बेसिक वाटत होते, ते खूप ऍक्च्युली मोठे प्रॉब्लेम टर्न आउट होत आहेत आता. ओके. पण ना मी बरेच जे आता इंटरव्ह्यू ऐकले जे आतापर्यंत तुझ्या आधी जे एविक्ट झाले किंवा आता त्यासोबत आय थिंक करण बाहेर पडला, बहुतेकांनी बहुतेकांचं एक कॉमन उत्तर आहे की जेवढं आम्ही खेळलो तेवढं दाखवण्यात नाही आलं किंवा आमचा घरातील वावर दाखवण्यात नाही आला. सो तुलाही असं वाटतं का किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं मत तुझं आहे? हा म्हणजे बघ आता ते काय दाखवतात काय नाही यात आपलं काही म्हणजे आपल्या याच्यात काही हक्क नाही यावर बोलणं. म्हणजे ते सगळ्यांना वाटू शकतं ऑब्व्हियसली. 24 तासात 1 तास दाखवतात तर प्रत्येकाचं प्रत्येक गोष्ट नाही दाखवता येणार. मला फक्त एक छोटीशी खंत आहे की प्रतापराव आणि विश्वासराव त्यांच्या अजून 4-5 गोष्टी होत्या ज्या आम्ही केल्या होत्या ज्या नाही दाखवल्या, म्हणजे एंटरटेनमेंट वाईज. पण ते मला वाटतं की जे एडिटर आहेत, जे एवढी वर्ष एडिट करत आहेत हा शो, ते खूप हुशार आहेत. त्यांना कदाचित माहिती ऑडियन्सला काय दाखवल्यावर त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांना काय दाखवायचं बाहेर, हा त्यांचा कॉल आहे. म्हणजे माझा याच्यावर काही से नाही. ऑब्व्हियसली हे होणारच आहे. म्हणजे मला कळतं मी ऍक्टर आहे. आपण नॉर्मल जेव्हा फिल्म किंवा टेलिव्हिजन शूट करतो तेव्हा प्रत्येक सीन आपल्या एडिटमध्ये फायनल कटला येत नाही. ते एडिटर आणि डिरेक्टरच्या हातात आहे की कुठला सीन यावा फायनल कटमध्ये. तसंच इकडे त्यांनाही माहिती आहे कुठलं जास्त एंटरटेन करेल, कुठला ऑडियन्स कुठल्या गोष्टीचा ऑडियन्स आक्षेप घेऊ शकतं किंवा कुठल्या गोष्टीत ऑडियन्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं, हे त्यांचा कॉल आहे. आणि ते पण काय सर्वस्वी पूर्णपणे बरोबर नसतात. ते पण जे ट्रायल अँड रिफ्युजल किंवा ह्याच्यातच असतात की बाबा हे चालू शकतं का, हे चालू शकतं का, असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. त्यामुळे माझी त्याबाबत कंप्लेंट नाहीये. म्हणजे ते ऍज अ ऍक्टर मला माहिती आहे की यार एव्हरीथिंग डझंट गो टू द फायनल कट. पण आहे यार थोडं ते फक्त प्रतापराव विश्वासराव बद्दल आहे की मला असं हवं होतं की ऑडियन्स पर्यंत त्या स्टोरीज पोहोचाव्या. मी आणि करणने खूप इंटरेस्टिंग स्टोरीज केल्या होत्या. आमच्या एक राणी, परत आमचं एक राज्य होतं आणि आम्ही एक्झिट करताना पण प्रतापराव विश्वासराव, म्हणजे मला असं वाटलं होतं करण नाही जाणार, तर मी ऍज विश्वासराव करणच्या हाती पूर्ण राज्य सोपवलं होतं. म्हटलं या राज्यातल्या सगळ्या राण्या आणि आता ही पूर्ण प्रदेशाची जबाबदारी तुमची आहे प्रतापराव, आता काळजी घ्या, असं वगैरे केलं होतं. पण ते नाही आलं. तर फक्त त्या एका गोष्टीची मला खंत आहे. बाकी एडिट वाईज व्हॉट एव्हर दे आर डुईंग इट देअर जॉब. नाही, करणचं एविक्शन ही खूप हे होतं. त्याला बाहेरून खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता तुझ्यासारखाच. त्याच्यामुळे त्याचं एविक्शन ही लोकांसाठी शॉकिंग होतं.
पण मला असं विचारायचं की तू खूप आजारी होतास ह्या काळात. शेवटचे मला वाटतं लास्ट 2 वीक्स म्हणजे Correct. तू गेलास तो वीक आणि त्याच्या आधीचा वीक तू फारच आजारी Correct. म्हणजे चेहऱ्यावरनं दिसत होतं. करेक्ट सो करेक्ट. काय झालेलं नेमकं तुला? की तब्येत एवढी का बिघडली होती? म्हणजे ऍक्च्युली माझी एक प्रिव्हियस इंजरी होती माझ्या इनर थायला. माझं एक लास्ट इयर ऍक्सिडेंट झालं. सो ती इंजरी रिवोक झाली आणि ती मसल इंजरी पण होती आणि त्याची बाहेर जखम पण होती. सो तिथे त्या काय म्हणतात त्या ऍटमॉस्फिअर मध्ये ती रिवोक झाली. ती सगळ्यात चुकीची स्पेस होती कारण मला एक बरं नसेल तेव्हा मी मला खूप असं वल्नरेबल होतं. मला घरी जायचं असतं. सो आतमध्ये ट्रीटमेंटही सुरू होती पण रिकव्हरी होत नव्हती माझी. म्हणजे पुन्हा एकदा ते ओपन झालं होतं. तिथे इन्फेक्शन व्हायला लागलं होतं त्या जखमेवर. आणि आता जसं आपण घरी असतो तर घरी आपण टॉवेलवर किंवा कम्फर्टेबल क्लोथ्स मध्ये राहू शकतो कारण ती अशी इनर ह्याच्यावर होती माझ्या थायवर. पण तिथे कसं आहे की मला महाराष्ट्र बघतोय तर मला प्रॉपर कपडे घालणं रेडी होणं गरजेचं आहे. त्यामुळे ती रिकव्हरीला टाइम खूप जास्त लागत होता. आणि प्रॉब्लेम काय होत होता की मी म्हणजे अगेन हा नशिबाचा भाग आहे. म्हणजे मी ज्या गोळ्या खात होतो किंवा मला रोज डॉक्टर यायचे का भेटायला. म्हणजे बिग बॉस टीम कडनं पूर्णपणे प्रयत्न सुरू होता की मी कसं लवकरात लवकर बरा होईल. पण मला सजेस्ट केलं होतं की मी फिजिकल टास्क खेळू शकत नाही कारण पुन्हा तिथे लागू शकतं. सो ज्या गोळ्या मी खात होतो त्या गोळ्यांनी अगेन आपल्याला होतं नाही का की आपण हेवी गोळी खातो ऍसिडिटी होते. ऍसिडिटी होते आणि मग मला माउथ अल्सर जातात. मला माउथ अल्सर व्हायला लागलं आणि मग स्वेटिंग व्हायला लागलं. तर मला ना मेंटली असं होत होतं की अरे मी बरा का होत नाहीये. म्हणजे एक बरं होतं दुसरं येतं, दुसरं बरं होतं तिसरं येतं. मग एकदा एका टास्क मध्ये मला पुन्हा एकदा तिथेच लागलं. सो मला असं होत होतं की यार हे काय झालंय माझ्यासोबत. म्हणजे गाजरचा टास्क होता त्याच्या आधी तो नॉमिनेशन टास्क होता तिकडे पण खूप सारं पोलिंग झालं आणि तेव्हा असं होतं की मला डॉक्टर बोलले की थोडी काळजी घे पण तू आता फिजिकल टास्क खेळू शकतो. आणि मी खेळायला लागलो आणि मला परत लागायला लागलं. आणि मग ते असं होत होतं की अरे यार मी बरा होतच नाही. आता 2 आठवडे झाले मला आतून कळत आहे ना की मी दिसत नाहीये कारण मी काहीच करत नाही. मी टास्कही खेळत नाही. मग ही गोष्ट मला आतून इतकी खायला लागली ना हे गिल्ट की यार आय कॅनॉट डिलिव्हर एनिमोर. म्हणजे आता असं झालं की यार ऑडियन्सला अपेक्षा आहेत आपल्याकडनं किंवा ऑडियन्सला दिसतच नसेल तर ऑडियन्स का वोट करतील. आणि मी लास्ट 2 आठवड्यात माझं टोटल 7 ते 8 किलो वजन कमी झालं. बापरे. आणि मला असं टेन्शन असं दिसत होतं की जसं तुम्हाला दिसतंय माझा चेहरा तसं माझ्या आईला दिसतोय माझ्या बाबांना दिसतोय घरी. तर त्यांना किती लेवलचं टेन्शन येत असेल की यार काय झालंय कसं असेल किंवा घरी. आता त्यांनाच असं वाटायला लागलं की बाबा घरी आहे. आणि लास्ट एपिसोडचं मला खूप म्हणजे माझा ताप यायचा अधून मधून. माझं डोकं खूपच दुखायचं. आणि बिग बॉस कडनं दिवसात 2-3 वेळा डॉक्टर यायला लागले मला. ओके. की यार आता हे ते. आणि ऑब्व्हियसली यार ते लोक जोपर्यंत म्हणजे अशी पोझिशन येत नाही की मला बाहेर घेऊन जावं लागेल हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत ते लोक पण ट्राय करतात. त्यांना पण हवं असतं की मी गेम खेळावं. त्यांना दे आर ट्राईंग देअर बेस्ट. मग त्यांच्याकडनं आम्हाला मेडिकल सपोर्ट असतो. आम्हाला म्हणजे फिजिकल हेल्थसाठी मेंटल हेल्थसाठी सगळ्यासाठी सपोर्ट असतात बिग बॉसकडे. ते टेक केअर ऑफ असतात. पण तरी रिकव्हर होत नव्हतं कारण कुठेतरी घरचं ऍटमॉस्फिअर मिस करत होतो मी की घरी एक शांतता असते मम्मी डोळ्यासमोर असते. पण कॉम्पिटिटिव्ह ऍटमॉस्फिअर आहे खूप. सो आपल्या पुढे निघत असतात लोक म्हणजे आणि भांडणं सुरू असतात आवाज खूप असतो. सो ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये रिकव्हर होणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होत चाललं होतं. की मला दिसलं होतं की माझ्या आजूबाजूची लोक खूप पुढे निघतात खूप कॉन्टेंट बनवतायत खूप टास्क खेळतायत भांडतायत सगळं करतायत आणि मी बेडवरच आहे. मला अलाउडच नाही बेडवर राहायला. सो त्यामुळे ही सगळी गोष्ट मला खायला लागली आता. आणि मे बी ह्या ओव्हर थिंकिंगमुळे मला अजून त्रास व्हायला लागला. ओके. बट आता तू बरा आहेस आणि रिकव्हर होतोयस ही खूप चांगली गोष्ट आहे. सो आता बिग बॉसच्या गप्पा खूप झाल्या. आज खूप जास्त रिकव्हर. येस. सो आता बिग बॉसच्या गप्पा खूप झाल्या आपल्या. पण मला जाणून घ्यायला आवडेल की खऱ्या आयुष्यात तू असाच शांत आणि इंट्रोव्हर्ट आहेस की थोडा वेगळा आहेस? घरात असल्यामुळे तिकडे थोडा शांत शांत वाटत होतास. नेमका तू कसा आहे? म्हणजे रादर मी तुला विचारेन की तू पण मला आधी भेटली. सो याचं उत्तर तुलाही माहितीये आणि जी लोक मला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती ज्या लोकांसोबत मी काम केलंय की मी माझ्या पर्सनॅलिटीचा ना मला खूप गर्व आहे. ही पर्सनॅलिटी माझी आहे गेले 27 वर्ष. आणि मी असाच आहे. माझ्यावर हेच संस्कार आहेत. मला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतो. मी ह्याच आवाजात बोलतो. मी ह्याच स्वरात बोलतो. मी कधी माझं डेकोरम खराब करत नाही. म्हणजे मी जेव्हा मला राग जरी आलाय तरी माझ्या घरच्यांवर किंवा माझ्या जवळच्या लोकांवर आलाय त्यांना त्या 5-6 लोकांना सोडून मी बाहेर कधीच कोणावर हक्काने रागवत नाही.
कारण मला ऍक्च्युली तुला सांगू का, मला आउटर वर्ल्ड एवढं मॅटर नाही करत, मी एवढं अटॅच नाहीच आहे कोणाशी. ओके. मी माझा एक छोटासा सर्कल आहे, माझे फॅमिली मेंबर्स, माझे आई बाबा, माझा लहान भाऊ आणि माझे एक सेट ऑफ फ्रेंड्स आहेत. हा एक माझा स्मॉल सर्कल आहे, ज्या सर्कलमध्ये मी जगतो आणि त्या लोकांनीच मी अफेक्ट होतो. म्हणजे ते लोकच मला हर्ट करू शकतात, बाहेरचं कोणी येऊन मला हर्ट नाही करू शकत. आणि बाहेरची लोक माझ्यामुळे हर्ट होऊ शकतात खूप एक्स्ट्रीम केस मध्ये, जसं घरातही झालं, म्हणजे जे तन्वी बाबत झालं. तर मला असं वाटलं की ती माझ्यामुळे हर्ट झाली, आय फेल्ट सॉरी फॉर इट, आय सेड सॉरी टू हर. आणि मला कळत होतं की जर मी हिच्यासोबत राहिलो तर ही हर्ट होत राहील, कारण अगेन तो डिफरन्सेस आहेत आमच्यात. सो बाहेरही मी इतकाच इंट्रोवर्ट आहे, मी इतकाच शांत आहे. मी माझं काम करतो आणि मी घरी येतो. मी माझ्या घरच्यांसोबत माझे वाढदिवस 31st माझ्या आई बाबांना माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन स्क्रोल करून बघावं की मी वर्षानुवर्ष काय केलंय. आणि मी असाच आहे आणि मला हेच खूप जास्त आवडतं. आणि बिग बॉस मध्ये जाण्याचं मुख्य कारण हे होतं की बिग बॉस मध्ये प्रत्येक जण आपली पर्सनॅलिटी सोडतं किंवा एक वेगळी Exactly. पर्सनॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतं. पण मला हे उदाहरण सेट करायचं होतं की यू कॅन बी युअर सेल्फ, इट इज अ रियालिटी शो, बी रिअल. आणि आयुष सारखा मुलगा पण या घरात राहू शकतो, तो इतका शांत आहे, तो इतका काम आहे. आणि जर मी तुला सांगू का, मी आजारी नसतो पडलो ना, तर माझा गेम किंवा माझं टेन्युअर अजून जास्त असतं, मी अजून जास्त घरात राहिलो असतो. एक्झॅक्टली. मी खूप तुला लोकांचं हे म्हणणं होतं की यार, म्हणजे अभिजित सावंत झाले किंवा अंकिता वालावलकर, या सगळ्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की आम्हाला आयुष्याचा विनर दिसतो. हो, आणि डिफरंट पर्सनॅलिटी तुझा वॉज स्वभाव वर्किंग पण फॉर. तसा आहे, म्हणजे खूप शांत, सेटल. म्हणजे मला वाटतं आरबी नंतर त्या घरात कोण शांत असं वाटलं असेल तर तो तू होतास. सेकंड व्यक्ती की जो शांत होता, आधी ऐकायचं, आधी ऐकून घ्यायचा, मग बोलायचा. आणि स्टील मला एक प्रॉब्लेम आरबीला घेऊन आता असं वाटतो की त्यांनी आत्ता जे जो वागतोय आरबी, ते तो नाहीये किंवा ते तो आहे किंवा आधी जे वागत होतं ते खरं होतं. म्हणजे मी रिस्पेक्टफुली राकेश सर ज्या माणसांना म्हणायचो, तो त्या माणसाने डिसअपॉइंट केलं मला आता लास्ट 3-4 वीक्स मध्ये विथ हिज बिहेवियर. सो आय फील बघ, हा पण प्रॉब्लेम आहे की हे शांत, हा स्वभाव टिकवणं खूप कठीण आहे तिकडे. म्हणजे देर आर सो मेनी ट्रिगर्स, पीपल विल गो राईट लेफ्ट टू डिस्टर्ब यू. पण तरी तू यू हॅव टू बी युअर सेल्फ. म्हणजे मी असाच आहे आयुष्यातही, आणि मी इतकाच शांतपणे वागतो, मी इतका शांतपणे माझं आयुष्य जगतो, इतका शांतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि हाच शांतपणा मला बिग बॉस मध्ये जाऊन दाखवायचा होता, जो मी दाखवला. म्हणजे आज कोणीही म्हणत नाही की अरे आयुष बदलला तिकडे जाऊन. म्हणजे लोकांना बिलीव्ह नाही होत की अरे भाई तू खरंच असा आहेस का. कारण अगेन मी जेव्हा परफॉर्म करतो, लोकांनी मला परफॉर्म करताना पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे जो स्टेजवरचा आयुष, म्हणजे जो ऋतिक रोशन ज्यांनी परफॉर्म केलं तो आयुष आणि खरं आयुष, यात खूप फरक आहे. म्हणजे मी एक कलाकार आहे आणि जेव्हा मी स्टेजवर जातो तेव्हा मी आयुष म्हणून नाही जात, मी ते पात्र जगत असतो किंवा मी ती स्टोरी सांगत असतो. आणि हे मला वाटतं सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे की मी स्टेजवरचा मी आणि खरा मी हे दोन वेगळी लोक आहेत. ओके. पण ना आपला जो स्वभाव असतो, मूळ स्वभाव किंवा तुझा जो स्वभाव आहे, यात ना आपल्या बालपणाचा, आपल्या घरच्यांचा खूप मोठा वाटा असतो. सो मला जाणून घ्यायचंय तुझं बालपण कसं होतं? तो डान्स, जो तू परफॉर्मिंग आर्ट्स आहे तुझी, जी तुझी कला आहे, ती कशी तुझ्या आयुष्यात आली? हे सगळं मला जरा जाणून घ्यायला आवडेल. मी म्हणजे माझी ना खूप इच्छा होती, जसं म्हणजे इंडियामधल्या प्रत्येक मुलाची जी इच्छा असते की क्रिकेटर व्हायचंय, त्याची माझी इच्छा होती. मी 8 वर्ष प्रोफेशनली क्रिकेट खेळत होतो. मी बदलापूरला राहायचो, आमच्या बदलापूरला क्लब्स होते, तिथून मग माझे आजोबा माटुंग्याला राहायचे, माटुंगा जिमखानाला जायचो. सो मी माझ्या काय म्हणतात लहानपणापासून ते 7th-8th स्टँडर्ड पर्यंत प्रोफेशनली क्रिकेट खेळायचो, लेदर बॉल क्रिकेट खेळायचो, फास्ट बॉलिंग करायचो. आणि त्यानंतर इव्हेंच्युअली आम्हाला कळलं की क्रिकेट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. म्हणजे एका पॉईंट नंतर आपण फक्त बॉलिंग नाही करू शकत, आपल्याला बॅटिंग पण शिकावीच लागते. तो किट आणि येते तेव्हा अफोर्ड नव्हतो करू शकत आम्ही क्रिकेटचं किट किंवा ती फीज वगैरे. म्हणजे जस्ट लाईक एनी अनदर हाऊस होल्ड. म्हणजे काही कौतुकाची गोष्ट नाही, तो काही सिंपती नाही, पण जस्ट लाईक एनी अनदर हाऊस होल्ड. किंवा माझे जसे मित्र होते, आम्ही सर्व म्हणजे कोणीच ते अफोर्ड करू शकत नव्हतं. त्यामुळे मग क्रिकेटपासून थोडं डिस्टन्स आलं. पण माझ्या मम्मीची खूप जास्त इच्छा होती. म्हणजे माझे आई बाबा खूप मोठे असे फिल्म फॅन आहेत, फिल्म एन्सायक्लोपीडिया आहेत ते लोक. म्हणजे मी त्यांच्यासमोर काहीच नाही सिनेमा पाहिला. मग त्यांनी जगातला प्रत्येक सिनेमा पाहिलाय. त्यांना कुठल्याही रॅन्डम सिनेमाचं नाव सांगायचं विचारायचं, डिरेक्टर कोण, याचा रायटर कोण, ते लगेच सांगतील, ते स्टोरी सांगतील, ते वेडे आहेत पिक्चरसाठी. आणि हे माझ्या लहानपणापासून एक साईड जर्नी सुरू होती, जिथे मी जेव्हा लहान होतो तेव्हा घरात आपलं टीव्ही नसायचं. ह्या लोकांना दोघांना सिनेमा पाहणं खूपच आवडायचं. तर दर फ्रायडे लोक थिएटरला जायचे.
आणि मी लहान होतो तो थिएटरमध्ये रडायचो. तो थिएटरमध्ये मी रडायचो म्हणून ह्या लोकांनी मला ते एक्सप्लेन करणं, म्हणजे आता जे आपण BTS म्हणून म्हणतो ना, बिहाइंड द सीन काय घडतं सिनेमाच्या, हे मला लहानपणापासून फीड केलं गेलं. कारण मम्मी पप्पांना फिल्म बघायची आणि मी रडलो नाही पाहिजे म्हणून. ही आग कशी खोटी आहे, मला आठवतं फिर भी दिल है हिंदुस्तानी माझी फर्स्ट फिल्म थिएटरमध्ये. ही आग कशी खोटी, हा दंगा कसा खोटा आहे, कसा एक कॅमेरा असतो जो हे शूट करतात, हे लोक प्रॅक्टिस करतात, हे खरोखर एकमेकांना मारत नाहीयेत. हे सगळं माझ्या डोक्यात खूप लहानपणापासून फीड केलं गेलं माझ्या आई बाबांना. आणि हे साईड बाय साईड एक फिल्म फिल्म पाहण्याची जर्नी सुरू होती आमची. कारण आता त्यांच्यासोबत राहून राहून लहानपणापासून मग मी पण खूप मोठा सिनेफाईल झालो किंवा मी पण खूप मोठा सिनेमा फॅन. म्हणजे माझं बेडरूम जर तू इंटरनेटवर पाहिलास तर माझं बेडरूम इज फिल्ड विथ फिल्म पोस्टर. आणि आमच्या घरी प्रोजेक्टर आहे, आमच्या घरी आता थिएटर सारखी फिलिंग आम्ही घेऊ शकतो, आमच्या घरी पडदा आहे. तर आम्ही खूप मोठे असे सिनेमा फॅन होतो. आणि मग जेव्हा मम्मीला कळलं की क्रिकेटपासून डिस्टन्स होत आहे, तर मग त्या पॉइंटला डान्स क्लास सुरू झाला. मम्मीनेच मला डान्स क्लासला घातलं आणि मग तिथून डान्सची जर्नी सुरू झाली. मग डान्स करत करत इव्हेंच्युअली जसं थोडं थोडं ग्रोथ होत गेली तसं बॅकग्राऊंड डान्सर झालो. मग मी बऱ्याच चित्रपटांमध्ये किंवा माझी फर्स्ट शूटिंग एक्सपिरियन्स जोधा अकबर होता, जिथे मी झेंडा हलवायला होतो आणि एनटी स्टुडिओला शूट झालं होतं. आणि मी बदलापूरला राहायचो. तो बदलापूर ते कर्जत अशा तिकडच्या लोकल डान्सर्सला घेतलं होतं. तो जोधा अकबर आणि मग तिथून ते सुरू झालं. मग लहानपणापासून बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होतो. आणि मग बॅकग्राऊंड डान्सिंग, मग इव्हन मी बिग बॉसला परफॉर्म केलंय बॅकग्राऊंड डान्सर म्हणून. इव्हन मी दीपाली मॅम होत्या, दीपाली मॅमच्या मागे परफॉर्म केलंय मी. त्यांना पण मी सांगितलं की एक अवॉर्ड फंक्शन मध्ये तुमच्या मागे पण असं बॅकग्राऊंड डान्सर परफॉर्म केलंय. सलमान सरांच्या मागे केलं, रितेश सरांच्या मागे केलंय. मी त्याला हवाई उद्यामध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून परफॉर्मर होतो. सुभाष नगाश यांच्या ग्रुपमध्ये मी होतो. गणेश मास्टरच्या ग्रुपमध्ये काम केलंय. सो असं करत 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 इव्हेंच्युअली मी युएसला गेलो. युएसला डान्स टीचर म्हणून मी कामाला लागलो. 3 वर्ष तिकडे होतो. मी तिकडे जाऊन थिएटर केलं आणि तिथून मी जेव्हा परत आलो तिथे, तेव्हा मला असं जाणवलं की यार मला मराठी बोलता येत नाही. माझी भाषा लागली वाट, माझ्या भाषेची वाट लागली. मला हिंदी मराठी सगळ्यात ऍक्सेंट येतं, कारण मी 3 वर्ष तिकडे राहत होतो. आणि तिथे बोर झालो यार मी एकदम. असं रोबोटिक लाईफ झाली, एकदम रुटीन सगळं प्रॉपर. मला ते नाही आवडत, मला रुटीन लाईफ नाही आवडत. म्हणजे रोज जर सेम गोष्ट घडणार असेल तर मला नाही आवडत. मला रोज काहीतरी वेगळं हवं, ते इंटरेस्टिंग हवं, माझा टाइम टेबल रोज वेगळा हवा असतो मला. तो तिथे बोर होऊन मी परत आलो. आणि परत तुम्ही म्हटलं आत्ताच्या डेटला माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय, तर मराठीत ऍक्टिंग करणं. कारण ऍक्टिंग पण नवीन नवीन सुरू होतं माझ्यासाठी, कारण ब्रॉडवे शिकलो होतो तिकडे थोडं थोडं. आणि म्हटलं मराठी भाषेवर प्रभुत्व नाहीये माझं. म्हणजे कधीच माझी भाषा खूप शुद्ध नव्हती, कारण मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो होतो. मग मातृंगली जिथे माझा जन्म झाला ती चाळ साऊथ इंडियन लोकांची होती पूर्ण. तिकडे पण खूप जास्त मराठी बोललं नाही जायचं. म्हणजे आपल्या शेजारी वगैरे हिंदी इंग्लिश बोललं जायचं. तर तिथेही माझं मराठी नव्हतं छान. आणि फक्त मराठी बोललं जायचं कुठे, तर घरी मम्मी पप्पांचं. तर त्यामुळे मला असं वाटलं की त्या पॉईंटला सगळ्यात मोठा चॅलेंज काय होतं, तर मराठी टेलिव्हिजन करणं. कारण चित्रपटात पण काय असतं की आपण 1-2 महिने आपण त्या प्रोसेसमध्ये असतो. टेलिव्हिजन म्हटल्यावर एक वर्ष तर कन्फर्म. तर मी टेलिव्हिजनसाठी ऑडिशन दिलं आणि माझ्या पहिल्या ऑडिशन मध्ये मी सिलेक्ट झालो. म्हणजे माझ्या आयुष्यात दिलेलं पहिलं ऑडिशन होतं. बॉस माझी लाडाची नावाचा एक शो होता सोनीवर. तर त्याच्यासाठी मी दिलेलं पहिलं ऑडिशन आणि पहिला शो, दुसरं ऑडिशन, दुसरा शो. पहिल्या ऑडिशन, पहिल्या शो नंतर ऑब्व्हियसली लाईफ थोडी इझी होती आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला अप्रोच करतात ऑडिशन पेक्षा जास्त. आपल्याला समोरून फोन येतो की तू हा शो करशील का, तुला आवडेल का. पण तिथून जे मग सुरू झालं, मग त्याच्यानंतर मी थांबलोच नाही. मग त्याच्यानंतर सुरूच आहे. त्याच्यानंतर क्लिक आला आयुष्यात, नाटक माझं. मग मी हिंदी शो केलाय, मी आता एक फिल्म केली आता काल थिएटरमध्ये आली. आणि आता बिग बॉस नंतरही अगेन यार टेलिव्हिजन किंवा फिल्म्स मधनं किंवा बरीच आता तर ते ऑफर 10x झाले, कारण आता लोकांच्या नजरेत आले. आणि त्यात माझं एक मोनोपोली आहे की सध्याच्या लॉट मध्ये, म्हणजे माझ्या एज ग्रुपमध्ये आपल्यात मुलं खूप कमी आहेत डान्स करणारी. म्हणजे कोणीच म्हणजे ऍक्टर डान्स नाही करत सगळे. त्यामुळे मला तो एक स्पेस रिकामा आहे जिथे मी ऍक्टिंग पण करतो, डान्स पण करतो, मी ऍक्शन मध्ये पण ट्रेंड आहे. ओके, एक पॉझिटिव्ह साईड तुझ्याकडे आली. करेक्ट. हा, तो एक व्हॅक्युम होता की यार मराठी मुलांमध्ये कोण डान्स नाही करते आता. ओके. मला आठवतंय तुझा पहिला इंटरव्ह्यू मी बॉस माझी लाडाची च्या वेळेसच घेतला होता. तर त्यावेळी तू डान्स विषयी भरभरून बोलला होतास. सो मला एक असं जाणून घ्यायला आवडेल की डान्सर म्हणून नाही, पण आता हा एवढा काळ तू अनुभव घेतलायस ह्या इंडस्ट्रीमध्ये. तू जेव्हा तुझ्या इंडस्ट्रीत आलास ऍज अ बॅकग्राऊंड डान्सर असो, मग नंतर हिरो म्हणून सुरुवात केली, 2 शो केलेस, एक मूवी केलास. ह्यावेळी एखादी अशी घटना तुझ्या पर्टिक्युलर लक्षात राहिली आहे का की जी तुला खूप शिकवून गेली,
म्हणजे तिने खूप दिलं तुला. एखादा असा अनुभव किंवा एखादी शिकवण ती तुला सांगायला आवडेल? मला असं वाटतं की मी जेव्हा डान्सर होतो ना, म्हणजे आता खूप लोक, म्हणजे ही अशी काय एक पर्टिक्युलर शिकवण नाही, पण मी एक ओव्हरऑल जर्नी बाबत माझं एक मत आहे की खूप लोक मला विचारताना असं विचारतात की अरे तुझा जो स्ट्रगलिंग टाइम होता ऍज अ डान्सर, तेव्हा तू काम करत होता, तेव्हा तू स्ट्रगल करत होतास, तिथून आता हे घडलंय. तो मला ना एक 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 गोष्ट आहे जी मला नेहमी माझ्या डोक्यात असायची लहानपणापासून, की आत्ता मी ज्या पोझिशनला आहे ना, मी या पोझिशनला कधी येणारच नाही असं मला कधी वाटलं नव्हतं की मी सक्सेसफुल होणारच नाही. मला नेहमी मी सक्सेसफुल तर होणार असंच वाटायचं. म्हणजे ऍज अ किड हा थॉट माझ्या मनात बसला होता, कारण लहानपणी ना हारायची भीती नसते. तर मला तर लहानपणी जेव्हापासून मला फिल्म आवडायला लागले तेव्हापासून मला माहित होतं की मी हिरो होणार. मला तर हिरो व्हायचंच आहे. म्हणजे याच्यात काही काय म्हणतात की तू मग काहीच नाहीये. मग जेव्हा मी डान्सर पण होतो तेव्हा पण ना मी कधीच त्याला स्ट्रगल म्हणून किंवा कुठल्याच फेजला मी ऍज अ स्ट्रगल नाही म्हणत, कारण मी खूप एन्जॉय केलं सगळं. ट्रेननी जाणं एन्जॉय केलं, ट्रेन मधनं पडणं एन्जॉय केलं, स्टेशनवर झोपणं एन्जॉय केलंय, गर्दीत जाऊन ऑडिशन देणं एन्जॉय केलंय, न जेवणं एन्जॉय केलं. म्हणजे पहिल्याच बिग बॉस मध्ये मी उपोषण करतो, मी त्यांना तेच सांगतो की मी जेव्हा डान्सर होतो तेव्हा तर किती त्रास व्हायचा का न जेवता. आता तर हे तर लक्झरीमध्ये एसी यायचं, तिथं ऊन असायचं. तुम्ही कुठलीच गोष्ट आय हॅव नॉट एन्जॉय असं नाही झालं. तर मला ही शिकवण म्हणून असं नाही, मी काय एवढा मोठा नाही शिकवण देण्यासाठी, पण एक काय म्हणतात एक सजेशन म्हणून हे देऊ इच्छितो सगळ्यांना की तुम्ही आत्ताच्या फेज मध्ये आहात ना, जर तो फेज एन्जॉय करायला लागलात ना, रादर दॅन काय म्हणतात कर्सिंग किंवा रादर दॅन की यार हे काय चाललंय, असं का होतं, हे कधी घडणार, त्यापेक्षा इफ यू स्टार्ट एन्जॉईंग द फेज ना, तर ग्रोथ खूप फास्ट होते. म्हणजे ना खूप पटापट सगळं घडत जातं आयुष्यात. म्हणजे मला असं वाटतं की जसं मी आपण असं नाही की चांगल्या गोष्टी लवकर संपतात. असं आपल्याला असं लेसचं जे पॅकेट आहे ब्लू वालं, ते मला नेहमी वाटतं की यार हे तर लगेच संपलं यार. लेसचं ब्लू वालं पॅकेट मी खूप आरामात खातो. मला एक एक चिपची मजा घ्यायला खूप आवडते, किंवा मी चायनीज खाताना पण खूप आरामात खातो. मला खूप आवडतो प्रत्येक घास. सो वेन यू स्टार्ट एन्जॉईंग इट ना, म्हणजे जर आयुष्यात स्ट्रगल आहे ना, त्याला पण एन्जॉय केलं ना आपण, तर तो लवकर 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 टुवर्ड्स ग्रोथ जातो, टुवर्ड्स पॉझिटिव्हिटी जातो. आणि मी सलमान खानच्या मागच्या 10th लाईन मध्ये नाचायचो, आणि मला तेव्हा माझं स्वप्न होतं की मी फर्स्ट लाईन मध्ये कधी जाईन. मग जेव्हा मी फर्स्ट लाईन मध्ये पोहोचलो तेव्हा मला वाटलं की आता मी सेंटरला कधी येईन, आणि आता मी सेंटरला पण पोहोचलो ग. म्हणजे आय वॉज जस्ट एन्जॉईंग इट. म्हणजे मी अजूनही लाईफ फक्त एन्जॉय करतो, मी चिल असतो, मी कसला स्ट्रेस घेत नाही. मी त्यामुळे मला असं वाटतं की मी शांत पण आहे. म्हणजे तू MS धोनी द अनटोल्ड स्टोरी नावाची फिल्म आहे, तो ते खरोखर तसं घडलं असेल का मला माहित नाही. पण जेव्हा त्याच्यात दाखवतो ना सुशांत सिंग राजपूतने सीन परफॉर्म केले, त्याचं रिजेक्शन होतं बघ, त्याची ट्रेन मिस होते, ट्रेन मिस होते, कारने रात्रभर येतात. तो त्या गोष्टीला काहीच रिॲक्ट नाही करत. तो त्या पिलरच्या मागे जातो, शांत उभा राहतो, एक श्वास घेतो आणि परत येतो. आणि तोच MS धोनी जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, जेव्हा त्यांनी तो 6 मारला, तेव्हा पण काहीच रिॲक्ट नाही केलं. म्हणजे ही या जगातली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे की आपण आपल्या विक्ट्रीवर पण तसंच राहणं, आणि आपण आपल्या लॉसवर पण तसंच राहणं. म्हणजे इतका जेव्हा माणूस काम होईल ना, तेव्हा नो वन कॅन स्टॉप. आणि मला वाटतं की हा लेसन सगळ्यांनी घ्यावा, त्याचं लेसनच हवं की आपल्या म्हणजे आपलं हरण आणि आपलं जिंकणं याला नेहमी सेम रिॲक्ट करायचं. तू आता जे मला सांगितलंस ना, त्यात थोडीशी तुझी स्पिरिच्युअल काय म्हणतात, स्पिरिच्युअल बेस जाणवलाय, आध्यात्मिक बैठक जाणवली. सो मी असं बऱ्याच ठिकाणी वाचलंय, तू बोलला पण आहेस बऱ्याच ठिकाणी की तू खूप स्पिरिच्युअल आहेस. तू अय्यप्पा स्वामींचे 40 दिवसांचे उपवास करतोस नियम वगैरे पाळून. सो ही सुरुवात कशी झाली आणि त्याने तुझ्या आयुष्यात काय बदल घडला? मी ऍक्च्युली आधी जेव्हा म्हणजे 20-22 वर्षांपर्यंत माझा अजिबात या गोष्टींवर इतका विश्वास नव्हता. मी खूपच सायन्स बेस, म्हणजे मी असं खूप सायन्स लव्हर आहे. म्हणजे लहानपणापासून मला ऍस्ट्रॉनॉमी किंवा सायकोलॉजिकल गोष्टींचा किंवा बायोलॉजिकल म्हणजे न्यूरोलॉजिकल गोष्टींचा पण माझा अभ्यास आहे. भले मी कॉलेज किंवा शाळेत ते शिकलो नाही, पण नंतर वेगवेगळ्या कोर्सेस थ्रू मला फिजिक्स मध्ये एक वेगळा इंटरेस्ट राहिला लहानपणापासून. तसं या सगळ्या गोष्टींची ओढ असल्या कारणाने मी ना कधीच गॉड ऍज अ मॅजिकल कॉन्सेप्ट किंवा मायथॉलॉजी आणि ह्या गोष्टींकडे माझा कल खूप कमी होता. म्हणजे मी नास्तिक नव्हतो, पण मी प्रत्येक गोष्टीच्या मागचं सायन्स शोधायचो लहानपणापासूनच. त्याचं हे आहे तर कारण हे याचं कारण आहे. म्हणजे मंदिरात जर आपण एक 3 राऊंड कम्प्लीट करतो, प्रदक्षिणा घालतो आपण मंदिराच्या, तर त्याच्या मागे पण एक सायन्स आहे की आपण एक ऑरा क्रिएट करतो.
जेव्हा खूप लोक तसं करतात तेव्हा तिकडे एक एनर्जी क्रिएट होते. सो असं मी खूपच सायन्स बॅक्ड गॉडचा बिलिव्हर होतो खूप वर्ष. आणि त्यानंतर एक वर्ष माझ्या आयुष्यात असं आलं, माझे पप्पा ते बॉस होते तेव्हा ऑफिसमध्ये, नायर साहेब. तर ते आणि पप्पा अय्यप्पा स्वामींचं करायचे. पप्पा त्यांच्यामुळे करायचे. आणि मग 5 वर्षापूर्वी नायर साहेब वारले. तो पप्पा एकटे चालले होते दर्शनाला. पप्पा उपवास वगैरे करतात, पप्पा एकटे चालले होते. तर मी त्या वर्षी म्हटलं की एकटे नका जाऊ, मी पण येतो. म्हणजे केरळला नाही गेलोय, तुम्ही जसं एकटे जाणार तसं मी पण येतो. सो मी म्हटलं की चला जाऊन या, पप्पांसोबत जाऊन या. आणि मला पण नेमकी त्या काळात सुट्टी होती. आणि ती मी तेव्हा फक्त 3 दिवसाची जर्नी असते. म्हणजे इथून आपण जातो, मग तिथे एक बस असते, ज्या बसमध्ये छान ग्रुप असतो, आपण गाणी गात अय्यप्पाची सगळं म्हणजे अय्यप्पाचं नाव घेत नामस्मरण करत आपण ती 3 दिवसाची जर्नी करतो. यात 9-10 टेम्पल्स असतात, एक मस्जिद असतं आणि मग शेवटचं अय्यप्पा मंदिर असतं. मी म्हटलं 3 दिवसाची आहे तर मी जातो. मी गेलो आणि वर पोहोचलो जेव्हा, ते खूप असं ट्रेक सारखं आहे आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे सगळं सिनिक आहे खूप. आणि मी वर पोहोचलो, दर्शन झालं. मग मंदिराच्या मागे एक असं एक काय म्हणतात, एक असा एरिया आहे जिथे लोक ना साष्टांग नमस्कार घालून असं डोकं टच करतात जमिनीला. आणि मी असंच पप्पांकडे पप्पांना तर असं माहित होतं की मी हे सगळं करणार नाही. म्हणजे मी असा बिलिव्हर नाहीये अशा गोष्टींचा, तर मी नाही करणार. तरी पप्पांनी त्यांचे ते सामान दिलं, हिरूमुडी जे असतं ते मला दिलं. मला म्हटलं की मी करतो आणि तू बघ म्हणून. मी बघितलं आणि पप्पांनी तिकडे पाया पडला आणि खूप वेळ थांबले होते, 5 मिनिटं डोकं लावून जमिनीला. आणि ते वर आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात असं हलकंसं पाणी होतं. मी म्हटलं की एवढं काय पप्पांच्या डोळ्यात पाणी, म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे की मी घरातला मोठा मुलगा आहे. आणि माझ्यासाठी पप्पांच्या डोळ्यात पाणी बघणं इज लाईक सुनामी बघितल्यासारखं आहे. आणि पप्पा उठले आणि स्माइल्ड. आणि म्हटलं की काय रडताय काय? तर अरे काय नाही, तू एकदा करून बघ ना. तर बघ, मला असं झालं की हे काय एवढं, पप्पांच्या डोळ्यात पाणी आहे, चेहऱ्यावर स्माइल आहे. आणि त्यांनी मला फोर्स नाही केलं की तू कर म्हणून. पण तरी मी म्हटलं की चला आता सगळेच करतात, आलो इथपर्यंत करूया. तर मी माझं जे इरूमुडी असतं ते पप्पांना दिलं आणि मग मी तिथे डोकं टच केलं. आणि किंवा यू वोंट बिलीव्ह, म्हणजे मी जे एक्सपिरियन्स केलं ना तेव्हा, म्हणजे मी अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींचा बिलिव्हर नव्हतो. देव ही कॉन्सेप्टच वेगळी होती. मी गणपती आणायचो घरी, कारण मला गणपती आणताना बघून आई बाबा खुश व्हायचे. पण तिथे मी जेव्हा डोकं टच केलं, त्या जमिनीत काय आहे, तिथे काय जादू आहे मला माहित नाही, पण मी आय स्टार्टेड बिलीव्ह इन मॅजिक. मी तिथे डोकं टच केलं. मी माझं डोकं जेव्हा जमिनीवर टच झालं ना, तेव्हा माझ्या डोक्यात माझी पूर्ण लाईफची जर्नी अशी टाइम लॅप्स मध्ये टुक झाली. माझ्या आयुष्यातले जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांचे चेहरे आले आणि कशी ब्राईट लाईट मला फील झाली. आणि मी तिथून असं डोकं काढलं आणि मी आय वॉज सो लाईट, म्हणजे इतकं हलकं फील होत होतं ना मला. म्हणजे मी, तुला माहिती आहे, तिकडे जाऊन तू काय मागूच शकत नाही. तू असं मागायला जाशील आणि देव तुला दाखवतो की तुला बघ मी किती दिलंय. आणि तू फक्त तिकडे थँक्यू बोलते, स्माइल करते आणि येते. आणि मग मला कळलं की पप्पा का स्माइल करत होते, पप्पांच्या डोळ्यात का पाणी होत होतं. आणि म्हणजे मी असं काही कधी फीलच नव्हतं केलं तिकडे जाऊन जे मी केलं. मग त्या लाईट मध्ये किंवा त्या जागेत काहीतरी जादू आहे जे आपल्याला हे म्हणजे ही फिलिंग देतं. आणि तो जो उपवास आहे 40 दिवसांचा, तो जितका आपण प्रॉपरली फॉलो करू तितकी ती फिलिंग स्ट्रॉंगली येते. आणि अगेन त्या उपवासात खूप सायंटिफिकच गोष्टी आहेत, म्हणजे 90% गोष्टी सायन्स, 10% मॅजिक आहे. तिकडे अय्यप्पा स्वामीच्या त्या पूर्ण प्रेमाईस मध्ये सगळे एकमेकांना अय्यप्पा हात मारतात. म्हणजे इतकं डिसिप्लिन, इतकं डेकोरम आहे तिकडे की तुला 6-6, 7-7 लाख लोक एकत्र लाईन मध्ये उभे असतात, पण तुला कधी कोणाचा एल्बो पण टच नाही होणार. म्हणजे कधी कोणाचा धक्का किंवा पायावर पाय किंवा गोंगाट काहीच होणार नाही. खूप शांत चित्ते सगळं छान एकदम चालतं तिकडे. आणि तिकडे गेल्या ना, आपण 40 दिवसांचा उपवास करतो, आपण 3 दिवसाची जर्नी करतो, आपण 43 दिवस अय्यप्पा 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 करत तिकडे पोहोचतो. आणि तिकडे पोहोचल्या मोठा एक बोर्ड आहे, म्हणजे आपण अय्यप्पाला शोधत इथे आलोय बेसिकली, आपण एवढा उपवास करून जर्नी करून. आणि मोठा एक बोर्ड त्याच्यावर लिहिलंय की तत्वमसी. तर तत्वमसीचा संस्कृत भाषेचा अर्थ असा आहे की तूच आहेस तो. अय्यप्पा आपल्याला आल्याला म्हणतो की तुझा उपवास केलास, तू ही जर्नी केलीस ना, त्यामुळे आता तूच आहेस अय्यप्पा. आणि इट इज सच अ ब्युटिफुल फिलिंग. आणि मला हे 3ऱ्या वर्षी जाऊन तो बोर्ड दिसला, मी आधी लक्ष पण नव्हतं दिलं काय. पण इट इज समथिंग, म्हणजे त्या पूर्ण जर्नीचं हे आहे ना की जेव्हा तुम्ही एकमेकांमध्ये देव शोधाल, जे बेसिक आपण म्हणतो ना की माणसात देव शोधला तर सगळं सॉल्व्ह होईल. आणि ती जर्नी आपल्याला लेअर 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 करून एंडिंगला तेच सांगते की तुझ्यात पण देव आहे, याच्यात पण देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे, सगळ्यांची नीट राहा.
तर ती जर्नी म्हणजे माझ्या बिहेवियरच्या मागचं खूप मोठं कारण ती जर्नी पण आहे. म्हणजे इट इज सो मच ऑफ काय म्हणतात कामनेस, पीस. त्याच्यामुळे म्हणजे हे जग किती मोठं आहे आणि किती छोटे आहोत ना आपण ह्याची जाणीव आहे तिथे. सो मला तरी असं वाटतं की हे ऐकणाऱ्यांनी प्रत्येकाने एकदा तरी लाईफ मध्ये जाऊन तिथे ती जर्नी केली पाहिजे. म्हणजे माझं आय स्टील बिलीव्ह की देव जेव्हा त्या डेस्टिनेशनवर नसतो, देव मंदिराच्या आत नसतोच, देव पूर्ण जर्नीमध्ये असतो. मंदिर हे फक्त एक चेक पॉइंट आहे आपल्यासाठी, तिथे देवाने बसून आपल्याला की बाबा इथे तुझी जर्नी तू थांब, ती पूर्ण जर्नी होती, त्यासाठी देव तिथे बसतोय. पण देव इज इन द जर्नी, इट इज नॉट इन द डेस्टिनेशन. तू आता जे मला सांगितलं एकदा मला खरंच अंगावर काटा आला आणि मी थोडंफार ते रिलेट केलं आपली जी वारी परंपरा आहे, वारकरी परंपरा त्याच्याशी. कारण का अगदीच खूप सिमिलॅरिटीज आहेत, खूप समान गोष्टी आहेत दोन्हीमध्ये. की जसं आपल्याकडे माऊली म्हटलं जातं तसं तुम्ही तिथे अय्यप्पा म्हणता एकमेकांना. सो अजून काही छोट्या छोट्या गोष्टी असतील. सो तेच आहे की स्पिरिच्युअलिटी खूप एक महत्वाचा भाग आहे तुझ्या आयुष्याचा. त्याच्यामुळे तुझं विचार पण मला वाटतं खूप असे सॉर्टेड आहेत. सो आता हे सगळं झालं, बिग बॉस झालं, तुझे आता 2 शो, आता एक मूवी आलाय जबराट, सगळं चालू असताना आता अजून तुला खूप मोठा पल्ला गाठायचा, अजून खूप पुढे जायचंय. सो काय आहेत पुढचे प्लॅन्स आणि कसा बघतोय आयुष भविष्याकडे कसा बघतोय? मी म्हणजे माझ्या नेहमी जे म्हणतो ना की छान झोप मला कधी लागेल जेव्हा मी एक अशी फिल्म करीन ज्या फिल्मने एक मास ऑडियन्सला त्यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम 3 तासासाठी विसरून फक्त मला बघायला येतील, माझ्या एंट्रीला ओरडतील, माझे मोठे मोठे कटआउट्स असतील. आणि जे साऊथ मध्ये घडतं ते जेव्हा मराठीत माझ्यासाठी घडेल, म्हणजे लोक त्या फिल्मला आयुषची फिल्म येते अशा इंटेन्शन येतील की जसं अल्लू अर्जुन सोबत होतं किंवा अनेक स्टार सोबत जे होतं की जेव्हा माझ्यासाठी हे होईल ना की मी यार 3 तासासाठी सगळ्यांचे प्रॉब्लेम विसरून मी 3 तास तुम्हाला एंटरटेन करेन आणि त्या 3 तासाचे मी तुमच्याकडनं पैसे घेईन, तुम्ही तिकीट काढून आणि बाहेर जाऊन म्हणाल की यार पैसा वसूल होत आहे, हे जेव्हा मी करेन ना त्या दिवशी मला शांत झोप लागेल. सो तोपर्यंत हे म्हणजे जे काही चाललंय हे सगळं त्या दिवसासाठी चाललंय. मग ती एक फिल्म तशी करून मी मेलो तरी मला चालेल, आणि किंवा ती जर्नी जर मी खूप वेळा करू शकलो तरी मला चालेल. पण ते एकदा ते 3 तास मला लोकांना द्यायचे, लोकांच्या आयुष्यावर इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे. म्हणजे जसं माझ्या आयुष्यावर खूप फिल्मचा इम्पॅक्ट आहे, भाग मिल्खा भाग, 3 इडियट किंवा MS धोनीचा अनटोल्ड स्टोरी, या सगळ्या फिल्मचा इम्पॅक्ट आहे माझ्यावर. म्हणजे मी जेव्हा भाग म्हणजे माझ्या फिजिकल एक फिटनेस आहे माझ्यात लहानपणापासून, जेव्हापासून भाग मिल्खा भाग बघितला इट हॅज ऑलवेज इन्स्पायर्ड. मी आज पण वर्कआउट करताना भाग मिल्खा भागचा आधी फ्लोहारचं व्हर्जन आहे, ते स्लो व्हर्जन भाग मिल्खा भागचे आणि कुर्बानी ऐकून वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर तिसरं लल्ला टिवंडा ऐकतो. सो हे जसं गाण्यांचं आहे, पिक्चरचा आपल्या आयुष्यात इम्पॅक्ट पडतो. 3 इडियट्समुळे म्हणजे खूप पेरेंट्सनी त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडतं करिअर चूज कर दिलं, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. असा एक इम्पॅक्ट मला क्रिएट करायचं माझ्या फिल्म. आणि आता ह्याच्या पुढची जर्नी का इथपर्यंत हे सगळं पण मी त्यासाठीच करत होतो. बिग बॉस करण्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण पण तेच होतं की यार मी लोकांमध्ये जर फेमस व्हावं, पण फिल्म मेकरचा पण कळावं की आयुष नावाचा एक मुलगा एक्झिस्ट करतो या महाराष्ट्रात, जो दिसायला बरा आहे, ऍक्टिंग बरी करतो, डान्स करतो, जो उंच आहे, ज्याचा असं एक स्ट्रक्चर आहे, जो बघा तुमच्या फिल्म मध्ये हिरो म्हणून बसतोय का, हे मला ओरडून सांगायचं होतं. आणि जे खरंच बिग बॉसच्या टीमचे किंवा बिग बॉसचे खरंच थँक्यू की त्यांनी मला त्या एवढ्यांदा संधी दिली मला. ऋतिक म्हणजे तो त्या दिवशीचा अर्धा तास फक्त मी दिसत होतो त्या शो मध्ये जेव्हा मी परफॉर्म केलं, ते 2 ऍक्ट ऋतिकचे आणि ते मिमिक्री आणि ते सगळं डान्स केला. तो मला बिग बॉस मध्ये जाण्याच्या मागचं खूप मोठं कारण हे होतं की यार ऐका, हा बघा हा आयुष संजीव आहे, हा असा दिसतो, ह्याला नाचता येतं, ह्याला ऍक्टिंग येते, ह्याला प्लीज पिक्चर द्या. तुझी सगळी स्वप्न नक्कीच पूर्ण होतील अशी मी प्रार्थना करते देवाकडे. आणि थँक्यू सो मच इतका छान इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली, खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. थँक्यू किमया, थँक्यू सो मच. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.